लग्नात लग्न. काय ओळखलं का? लेखन आणि अभिवाचन निलिमा क्षत्रिय. लग्न कार्यात नेहमीच धडकी भरवणारा प्रश्न म्हणजे काय ओळखलं का? तसा तो प्रश्न आजही माझ्या पुढे अवतरलाच. हा प्रश्न पुढे आला की माझ्या डोळ्यापुढे बऱ्याचदा भर दिवसाही तारे चमकतात. त्याचं असं झालं, अगदी बादरायण संबंधासारखं दूरच्या नात्यातलंच लग्न होतं. जाण्याचं काही फारसं अगत्य नव्हतं. पण दूरच्या मावस बहिणीने सुनीताने तिच्या मुलीसाठी एका स्थळाची चौकशी करायला सांगितलं होतं. ते स्थळ त्याच्या मातापित्यांसह या लग्नाला येणार होतं. स्थळ ह्याची डोळा बघण्याची संधी होती. त्यामुळे तिची कडकडीत सूचना होती, जरा लवकर जाऊन नीट माहिती काढून आण. हॉल घराजवळच होता. सूचनेनुसार लवकरच हॉलवर गेले होते. लग्नाला तासभर तरी अवकाश होता. नात्यागोत्यातली बरीच जुनी खोडं बसवलं तिथे मुकाट खुर्च्यांना चिकटून बसलेली होती. एक पोरगं डोक्याच्या दोन्ही बाजूनी शेळी चरून गेल्यासारखी हेअरस्टाईलवालं एका सुबक ठेंगणीच्या स्ट्रेटनिंग केलेल्या केसात गुंतलेलं. स्ट्रेटनिंग जिकडे जाईल तिकडे नजरेनंच भिरभिरतेलं. घागरा ओढणीतल्या 4-5 गोऱ्या गोमट्या तरुणी उगीचच लगबग करत असलेल्या. लग्न कार्यात मुलांना मुलींना मिरवायचा चांगला चान्स असतो. विशेष म्हणजे त्यांचे आईबाप पण वेगवेगळ्या ठिकाणाहून स्थळांवर डोळा ठेवून असतात. लग्नाला येण्यामागचा उपवर्त स्थळांच्या आईबापांचा तोच मुख्य हेतू असतो, जसा आज माझाही होता. मी हॉलमध्ये प्रवेश केल्याबरोबर तिशीचा एक मुलगा समोर येऊन उभा राहिला. अंगात डार्क ब्लू ब्लेझर, डोक्याला गुलाबी फेटाबिटा घातलेला. समोर आल्याबरोबर त्याने तो प्रश्न टाकला, काय ओळखलं का? खरं म्हणजे हॉलमध्ये शिरल्या अगदी समोरचं माणूस सुद्धा चटकन दिसत नाही. जरा टेकल्यावर आजूबाजूला पाहिलं की मग एक एक ओळखीचे चेहरे दिसायला लागतात. आणि हा त्याच्या आतच पुढे येऊन उभा. मला 2 क्षण पूर्ण ब्लँक व्हायला झालं. अशा आगाऊ लोकांचा ना खरं म्हणजे खूप राग येतो. ठीक आहे म्हणा तुम्ही ओळखलं का, पण ओळखलेलं नाही हे समोरच्याच्या चेहऱ्यावरून लक्षात येत आहे, तरी पुन्हा त्याला तसंच गुंत्यात टाकून उभं राहायचं. मी आपली चुळबुळ करत त्या कोंडीतून सुटण्याच्या प्रयत्नात. तोच एक ओळखीची बाई तिथे आली. ती दोघं एकमेकांकडे पाहून हसली, म्हणजे ती त्याला ओळखत असणार. म्हटलं आता ही तरी काहीतरी मदत करेन. तर तो तिला म्हणाला, बघ ओळखलं नाही मला काकूंनी. ती एकदम अनावधानाने म्हणाली, ओळखलं नाही? अगं सचिन आपला. आता हा कोणता सचिन? कोणाचा सचिन? तेंडुलकर महागरून पासून कोपऱ्यावरच्या वायरमन सचिन पर्यंत यादी केली तरी त्या यादीत हा सचिन कुठंच बसत नव्हता. मी पुन्हा तशीच गोंधळल्या चेहऱ्याने उभीच, पण तरीही कोंडी सुटेना. बाई पण गडबडीत पुढे निघून गेली. मग मी ओळख परेड बाजूला सारून त्याला म्हटलं, काय म्हणतोस, कसा आहेस, कुठे असतो सध्या? तिथेच, तोच जॉब, तेच गाव. तो म्हणाला, आली का पंचायत? गाव सांगितलं असतं तर थोडी तरी बॅटिंग करता आली असते. तो मला माझ्या मुलीचा क्लासमेट वगैरे असावा असं वाटून गेलं, कारण त्याने बोलता बोलता तिची पुसटची चौकशी केली. तरी पण मी संभाषण रेटत विचारलं, ITतच ना तू? नाही बा, आपला मार्केटिंगचा जॉब. एका वाक्यात उत्तर देऊन तो माझ्याकडे बघत उभा. काय करावं बा, कोण आहे हे पोरगं नेमकं? इतक्यात मला मावस बहिणीची सुनीताची आठवण झाली. म्हटलं हिनं सांगितलेलं स्थळ नाही जमलं तर हे स्थळ तिला सुचवायला हरकत नाही. हा विचार मनात आल्याबरोबर माझ्या चेहऱ्यावर इन्शुरन्स एजंट सारखी आपुलकी आणि गळ्यात मधाचा गोडवा आला. मी त्याचं नीट निरीक्षण केलं. नाकी डोळी बराच होता. रंगही उजळ म्हणावा असाच होता. डोळ्यावर चष्मा होता, पण त्याला तो बरा दिसत होता. वय 30च्या आत बाहेर असावं असं वाटत होतं. कदाचित कमी पण असू शकलं असतं. हे बाजीराव मस्तानी येऊन गेल्यापासून दाढी राखायची फॅशनच आली आहे. त्यामुळं पण मुलं जरा वाढलेल्या वयाची वाटतात. मी मनाची मनातल्या मनात समजूत घातली.
थळ म्हणून एकदा स्वीकारलं की मग सगळं माफ असतं. आता कोळ्याने जाळं विणावं तसं मीच त्याच्या भोवती संवादाचं जाळं विणायला सुरुवात केली. तो हळूहळू जाळ्यात अडकत चालला होता. कोण आहे हे जरी कळलं नाही तरी त्याचा जॉब, पॅकेज वगैरे माहिती मी अगदी अल्लग मिळवली होती. ज्या स्थळासाठी मुलं पाहायला आले होते त्या स्थळासाठी हे स्थळ मला तर परफेक्ट वाटत होतं. आता फक्त त्याचं पत्रिकेचं टिपण मिळवलं की झालं. माझ्या मनात अगदी लड्डू फुटत होते. फार वर्षांपासून एखादं लग्न आपल्या हातून जमावं अशी फार इच्छा होती. ती इच्छा फलद्रूप होण्याची चिन्ह मला दिसू लागले. तेवढ्यात 25ची असावी अशी एक मुलगी 1-2 वर्षाचं मूल बखोटीला धरून तिथं आली आणि त्याला म्हणाली, "अहो, याला तू करून आणा." पोरग बखोटीला मारून तो क्षणातच दिसेनासा झाला आणि माझी त्या घोर लावणाऱ्या ओळख परेडमधून सुटका झाली. पण त्याचबरोबर एखादं तरी लग्न जमवण्याची इच्छा पण पुन्हा अपूर्णच राहिली.